कल्याण डॉक्टर मारहाण प्रकरणात नगरसेवक रमेश म्हात्रेसह तिघांना न्यायालयीन कोठडी, तिन्ही आरोपींचा 14 दिवस कोठडीत मुक्काम. देशात हिंदुत्वाच्या नावाखाली लुटीचा कार्यक्रम सुरू, सत्ताधाऱ्यांना आता जागा दाखवण्याची वेळ आली आहे. उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल. आजच्या कलियुगात 21व्या शतकात भाजप सर्वाधिक लुटारू, राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी भास्कर जाधवांचा भाजपवर घणाघात. राम मंदिर दान चोरी प्रकरणात सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला नोटीस, एसआयटी तपासाबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश. पुढील सुनावणी 20 जुलैला होणार. खासदार अशोक चव्हाण यांना मंत्रिपद मिळावं यासाठी दिल्लीमध्ये वकिली करणार, उज्ज्वल निकम यांचं वक्तव्य. नांदेडला मंत्रिपद मिळत असेल तर स्वागतच, प्रताप पाटील चिखलीकरांची प्रतिक्रिया. टीईटी पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी, दोन्ही आरोपींचा 24 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत मुक्काम. टीईटी पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत 7 ते 8 जणांना अटक, परीक्षा पारदर्शक होण्यासाठी समिती गठीत. दादा भुसेंची माहिती. लाडकी बहीण योजनेतून 92 लाख महिलांची नावं वगळली, सर्वाधिक 28 लाख महिला बीड जिल्ह्यातील. ई-केवायसी प्रक्रियेसह पात्रतेच्या निकषामुळे लाभार्थी संख्येत घट. बीड जिल्ह्यात लाडक्या बहिणी वगळण्याची बातमी चुकीची, ई-केवायसी प्रक्रियेनंतर 1,67,00,000 महिला पात्र, मंत्री आदिती तटकरेंची माहिती. मुंबईच्या पायधुनीमध्ये सुरक्षा रक्षकाकडून 7 वर्षीय मुलीवर अत्याचार, आरोपीला 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी.